आज AIC एक प्रचंड बदल केला. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. तिथेही AIने प्रचंड काम केलं. तुम्ही जर कधी बारामतीला गेलात आणि माझ्या शेतावर गेलात किंवा अन्य संस्थेत गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी जी पिकं घेतली जातात आणि AIची मदत घेऊन पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे उत्पादनाच्या संदर्भात आणि क्वालिटीच्या संदर्भात. आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान हे विकसित व्हायला तुमची माझी वाट पाहत नाही. ते अधिक गतीने होत चाललं आहे आणि त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रयत्नाची फरक असता हा केली पाहिजे. मी आता बोलत असताना सांगितलं तिथं ज्यांनी सेंटर उघडलं असं सेंटर सातारला उघडलं रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि आश्चर्य असं आहे की सातारचं ते सेंटर जे आहे त्या सेंटरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि आत्मसेवादार आज फिरत असतात. आणि त्यामुळे याचा आपण शिक्षण पाहिजे आणि शिक्षणाची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांचा लँड होल्डिंग हा फार महत्वाचा विषय. छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळं हे AI त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं. आपल्याला अर्धा एकर जर जमीन तुमच्याकडे असेल ते आपल्या ॲप्लिकेबल आहे हे आपण सिद्ध केलं आहे. हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्यावरती. जगातली ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाही आहे की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशियरी होईल. आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे. असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये कमी उत्पन्न मिळालंच पाहिजे. सगळं ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल. असा मध्यंतरी यांनी महाराष्ट्रात साखर कारखाने सहकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकराच्या असले लहान आहेत. त्या सगळ्यांना ही सुविधा आम्ही देऊ इच्छितो. आणि गंमत अशी होती की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला आता देशभर चालू आहे. म्हणजे UPमध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश आणि कर्नाटका हे आंध्रा तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीत येतात शिक्षण घेतात वापर करतात. मी फक्त एकच उदाहरण सांगेन लोकांच्या माहिती करतं बऱ्याचजणांना माहिती आहे. आता प्रभुणे सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे 20 टन तो उत्पन्न काढायचा तो आता 75 टन ऊस काढतात या निम्म्या खर्चामध्ये. किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धानाचा असं आलं आहे की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च मिळतो खतांचा निम्म पाण्याची बचत होते. म्हणजे हे अद्वितीय आहे. साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणारच मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केलेला आहे. साहेबकडे 30-35 टन केळी निघायची आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणणार कमिशन द्या म्हणून. हेच गोष्ट उठतच आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे काय आहे म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं आणि ते कुणी बघू शकतो ते गोविंदबागेमध्ये माहिती करतं आपल्याला सांगतो. राजकीय प्रश्न विधान परिषदेची निवडणूक सर AIचंच घेऊया. AI शेवटी इन्फॉर्मेशन कुठलं गोळा करते तर सोशल मीडियावरून. पण अनेकदा सोशल मीडियावर जी इन्फो अपलोड होते घरी असेल ते ट्रू असेल माहीत नाही. अनेकदा इकडून तिकडून नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यात. मग ते कसं फिल्टर लावतं. आत्ता आमच्याकडे बारामतीमध्ये हा मला फायदा मिळाला की 50 वर्षाचा डेटा आमच्याकडे होता जो ऑक्सफर्ड किंवा मायक्रोसॉफ्टकडे सुद्धा नव्हता. आणि त्यामुळं तिघांनी एकत्र येऊन हे अल्गोरिदम्स आम्ही डेव्हलप केली
भारतामध्ये जेवढ्या चांगल्या संस्था आहेत की ज्यांनी काही काही चांगलं वेगळं केलं त्याच्यात सगळं आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. पण तुम्ही म्हणता ते डेटा पाहिजे हे बरोबर आहे, पण योग्य डेटा कसं आहे, कॉम्प्युटरचं गार्बेज इन गार्बेज आउट तीच गोष्ट इथे पण आहे. तुम्ही म्हणती शंका अगदी बरोबर आहे. त्यामुळं जे कोणी अल्गोरिदम वापरतील त्याच्यामध्ये डेटा ऑथेंटिक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि उद्या डेटा हाच सोनं वेल्थ होणार आहे. तर दॅट इज स्किल ऑफ द ऑपरेटर हाऊ टू यूज इट. तर आता आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांसाठी एआयचा वापर झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की त्या सगळ्या नीटच्या परीक्षेत झालेला जो गैरव्यवहार होता, सरकारने याच बाबत एआयचा वापर जर अशा मोठ्या परीक्षांमध्ये देखील केला तर हे कुठेतरी ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या सुद्धा कमी होतील. मग या सगळ्या फायद्याचा तो जर नियोग केला असता